या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। महात्मा ज्योतिबा योजनेअंतर्गत दाखल पेशंटच्या सेवेसाठी उपयुक्त व अत्यंत गरजेच्या विविध प्रकारच्या 155 रक्त तपासणी चाचणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार हॉस्पिटलचे डीन संजीव ठाकूर यांनी दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी नियम व अटींसह एक प्रसिद्धी पत्रक काढले। त्या नियम व अटीनुसार तानाजी सावंत व संजीव ठाकूर यांच्या जवळच्या व्यक्तींना टेंडर देणे शक्य नव्हते। त्यामुळे तानाजी सावंत यांच्या सांगण्यावरून डीन ठाकूर यांनी त्यांचे हस्तक व्यक्तींना टेंडर देणे सोयीचे व्हावे आणि ते पात्र व्हावेत यासाठी 9 ऑगस्ट 2024 रोजी पुन्हा एकदा 13 नियम व अटींसह एक प्रसिद्धी पत्रक काढले। परंतु ते पत्रक कोणत्याही दैनिकात प्रसिद्धीस न देता हॉस्पिटलमध्ये लावले। 2 ऑगस्ट 2024 रोजीच्या पत्रकात बदल का करण्यात आला याचा कोणताही खुलासा डीन ठाकूर यांनी केला नाही। वास्तविक पाहता तानाजी सावंत आणि डीन ठाकूर यांनी शेख नामक हस्तकामार्फत त्यांच्या जवळच्या सद्दाम व अल्ताफ मुल्ला यांना टेंडर देण्यासाठीच नियम व अटीमध्ये चेंजेस केले। हेल्थ फर्स्ट डायग्नोस्टिक्स यांची स्वतःची रक्त तपासणी लॅब नाही, ते फक्त पोस्टमन सारखे सिव्हिल हॉस्पिटलमधून पेशंटचे रक्त घेऊन 2-3 किलोमीटर लांब त्रयस्थ लॅबकडे देऊन तिथून तपासणी करून हॉस्पिटलमध्ये देण्याचे काम करणार आहेत। असे असतानाही या लॅबला 77 तपासण्या करण्याचे टेंडर देण्यात आले, तर 4-5 किलोमीटर लांब AHM पॅथॉलॉजी यांना 72 तपासण्या करण्याचे टेंडर देण्यात आले। त्यांच्याकडेही अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या आणि आवश्यक त्या तपासण्या करणाऱ्या सर्व मशिनरी नाही। या लॅबच्या टेक्निशियनचे नियमाप्रमाणे पॅरामेडिकल काउन्सिलकडे नोंदणी नाही, तसेच दोन्ही लॅब कायमच बंद असतात। असे असतानाही तानाजी सावंत आणि संजीव ठाकूर यांनी त्यांना टेंडर दिले। याबाबत गोपनीय माहिती घेतली असता तानाजी सावंत आणि डीन ठाकूर यांनी संगनमताने ठाकूर यांचे हस्तक शेख यांच्या मार्फत डमी लॅब काढून त्यांच्या फायद्यासाठी अपात्र लोकांना टेंडर दिल्याची माहिती मिळाली। या टेंडरमध्ये सहभागी डॉक्टर पोद्दार लॅबोरेटरीज आणि ओम श्री लॅबोरेटरीज यांच्याकडे सर्व अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या मशिनरी असून त्यांच्याकडे स्वतःच्या लॅब असताना सुद्धा त्यांना अनुक्रमे 5 आणि 1 रक्त तपासण्या करण्याचे टेंडर देण्यात आले। या दोन्ही लॅबकडे 155 रक्त तपासण्या करणारी मशिनरी आणि तज्ञ टेक्निशियन असूनही या दोन्ही लॅब हॉस्पिटलच्या आसपास आहेत। असे असतानाही या पात्र लॅबना फक्त 6 रक्त तपासण्या करण्याचे टेंडर देण्यात आले आहे। त्यामुळे सदरच्या सदोष टेंडर प्रक्रियेची सखोल चौकशी करून अपात्र व्यक्तींचे टेंडर रद्द करावे। टेंडर रद्द न झाल्यास वादग्रस्त मंत्री तानाजी सावंत व डीन संजीव ठाकूर यांची चौकशी न झाल्यास राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने 2 ऑक्टोबर 2024 रोजी शासकीय हॉस्पिटलच्या आवारात महात्मा गांधींच्या वेशभूषेत गांधीगिरी आंदोलन करणार आहोत। या पत्रकार परिषदेस छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष योगेश पवार, रतिकांत पाटील, संजय पारवे, मल्लिकार्जुन बिराजदार आदी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।